अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. बऱ्याच दिवसापासून एक विनंती होती की ताई, संक्षिप्त श्री गुरुचरित्र किंवा सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचे जर आपण रोज एक एक अध्याय पठण केले तर चालतं का? तर त्या संदर्भातील सविस्तर माहिती आज आपण बघणार आहोत. तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करते. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या, गुरुचरित्र ग्रंथ जो आपला दिंडोरी प्रणीत गुरुचरित्र ग्रंथ आहे त्याचे सुद्धा रोज एक एक अध्याय तुम्ही पठन करू शकता. ताई, आम्ही 2-2 अध्याय पठन करू शकतो का? तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता, पण 53 दिवसामध्ये ते गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण झालंच पाहिजे. तुम्हाला मासिक धर्म आल्यावर सुद्धा तुमच्या घरच्यांनी ते वाचायचं असतं. गुरुचरित्र ग्रंथ स्किप करायचा नाही. गुरुचरित्र ग्रंथ अगदी तुम्हाला मासिक धर्म जरी आला, आता बघा स्वामी चरित्र सारामृत जेव्हा आपण पठन करत असतो किंवा संकल्पयुक्त असतं तर काय होतं, मासिक धर्म आला तर आपण 4-5 दिवस त्या सेवा थांबवतो, नंतर आपण कंटिन्यू करतो. पण गुरुचरित्र ग्रंथ हा 7 दिवस 53 दिवस वाचायचाच असतो, त्याला खंडन पडता कामा नये. गुरुचरित्र ग्रंथ हा 5वा वेद मानला गेला आहे. बऱ्याच लोकांनी एकदम असं हौशीपोटी आपण संकल्प करतो, चला महाराज मी रोज एक एक अध्याय पठण करेल. आपणही जेव्हा गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत असतो, एक तर गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं हेच खूप मोठी भाग्याची गोष्ट असते आपल्यासाठी. आणि या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये थोडीफार परीक्षा घेणं किंवा काहीतरी घडणं, काहीतरी आपल्या पण बाबतीत एकदम निगेटिव्हिटी येणं किंवा चिडचिड होणं, ह्या गोष्टी घडत असतात. काही काही लोकांचं एकदम सुरळीत पारायण होतं, पण बऱ्याच वेळा अडचणी निर्माण होतात. मग या 53 दिवसामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. मग तुमच्याकडे कोणीतरी वाचणारं असेल तरच ते एक एक अध्याय वाचा, नाहीतर वाचायचं नाही. 14वा 18वा अध्याय रोज तुम्ही वाचता, त्याच पद्धतीने तुम्ही करू शकता. हे का सांगते मी, कारण या संदर्भातली कमेंट्स अजून पण येतात. बघा, गुरुमाऊलींनी सांगितलं आहे रोज एक एक अध्याय तुम्ही पठण करू शकता, पण त्या एक एक अध्यायामध्ये पण खंडन पडता कामा नये, हा नियम आहे. 53 दिवस वाचलं गेलंच पाहिजे. काही पण असो, किती पण अडचणी, दुःख, संकट, त्रास असो, ते वाचलं गेलंच पाहिजे. तुमच्याकडून, तुमच्या घरच्यांकडून किंवा शेजारी पाजारी कोणीतरी असेल तर त्यांच्याकडनं येऊन रोज एक एक अध्याय पठण करायचा असतो. समजलं असेल. आता आपण संक्षिप्त श्री गुरुचरित्र या ग्रंथाबद्दल बोलूया. बघा, संक्षिप्त श्री गुरुचरित्र हा ग्रंथ, याचे काही नियम नाही बरं का. आता जे तुम्हाला सांगितलं ते गुरुचरित्र ग्रंथाचे होते. संक्षिप्त श्री गुरुचरित्राचे काहीच नियम नाही आहे. म्हणजे काय, आता समजा नवीन वर्ष गुरुवारीच आहे आपलं, म्हणजे इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात ही गुरुवारपासूनच होते. तर म्हणजे मी माझं वैयक्तिक सांगते, तर मी रोज एक एक अध्याय पठण करणार आहे. पण रोज एक अध्याय म्हणजे हे 7च अध्यायचं आहे. आता हा ग्रंथ कुठे मिळेल, तर तुम्हाला एक नंबर सांगतो. तुम्ही जवळच्या केंद्रात बघा, किंवा तुम्ही कुठल्या पण ग्रंथ जिथे पुस्तकं मिळतात, धार्मिक ग्रंथ मिळतात, तिथे तुम्हाला हा ग्रंथ मिळून जाईल. कारण तेवढे तुमचे कुरिअर चार्जेस वाचताय. नाहीतर केंद्रातल्या मावशींचा नंबर देते, तर म्हणून डिलिव्हरी चार्जेस तुमचे वाचतील. आणि तुमच्या जवळपास नसेल तर मावशींचा नंबर देते. 8208729212 या नंबरवर संपर्क साधून तुम्ही हा ग्रंथ मागवू शकता. समजलं? आता आता मी तुम्हाला सांगते हे कसं वाचायचं. बघा, रोज एक एक अध्याय तुम्हाला पठण करायचा असतो. हे फक्त 7 अध्याय आहे. खरं तर 1-1.5 तासात हा सगळा ग्रंथ वाचून होतो. बऱ्याच महिलांनी सुरुवात केली पण नाही हा ग्रंथ वाचायची. तुमची इच्छा असेल तर तुम्ही पण करू शकता, नाही तर रोज एक एक अध्याय पण पठण करू शकता. बघा, हा श्री दत्त गुरु मंत्र आहे, जो तुम्हाला पठण करायचा आहे. पहिल्याच दिवशी पहिल्या पानावर असतो. नंतर पहिल्या दिवशी एक अध्याय, पहिला अध्याय पठण करायचा. आज गुरुवार आहे, मी अध्याय पहिला पठण करेल. बुधवारी दुसरा अध्याय पठण करेल. गुरुवार शुक्रवारी तिसरा अध्याय पठण, सॉरी, गुरुवार शुक्रवार शनिवार, म्हणजे मी तुम्हाला सांगतो तुम्ही कधी पण सुरुवात करू शकता, असं नाहीये. तर पहिल्या दिवशी 1, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3, असं 7व्या दिवशी 7वा अध्याय येईल. पण आता मासिक धर्म आला तर 4 दिवस ते थांबवायचं. कोणाला 4 दिवस त्रास होतो, कोणाला 5 दिवस त्रास होतो, प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. ते 4-5 दिवस थांबवायचं, नंतर तुम्ही कंटिन्यू करू शकता. या पद्धतीने बघा, हे थांबू शकता, याला तुम्ही 4-5 दिवस थांबू शकता, नंतर तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता. आता ताई, अगं कंटिन्यू करणं म्हणजेच काय? म्हणजे आता समज मला मासिक धर्म, माझे 4 अध्याय झाले, मला मासिक धर्म आला, मग मासिक धर्म झाल्यावर मी नव्याने सुरुवात करायचं का? तर नाही.
मासिक धर्मानंतर मी 5वा अध्याय घेणार, त्याला कंटिन्यू करणं म्हणतात. कळालं? आता हे पठण करायचं 7-7 अध्याय तुम्हाला रोज 7 दिवस होणार आहे. पण तुम्हाला सांगते मैत्रिणींनो, याचा काय नियम आहे, तर याचे नित्यसेवेप्रमाणे असतं. तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालतं, फक्त मांसाहार बरं का, मांसाहार नाही करायचा, जे प्रमाणे आपण नित्यसेवेमध्ये करतो. बाकी तुम्ही ताई मी बाहेरचं खाऊ शकते का, तुम्ही कांदा लसूण खाऊ शकता, तुम्ही परान्न खाऊ, कारण हे नित्यसेवेसारखं आहे. बघा, नित्यसेवेमध्ये खरं तर परान्न आपलं वर्ज्यच असतं, पण जेव्हा संकल्पयुक्त आपण सेवा करत असतो तेव्हा कडकडीत परान्न वर्ज्य असतो. पण नित्यसेवेमध्ये कधीतरी होतच की बाहेरचं खाणं आलं, मैत्रिणीकडनं किंवा नातेवाईकांकडनं जाणं येतच, मग तेव्हा ते परान्न होतं. पण मग अशा वेळेस आपण कंटिन्यू ते पालन नाही करू शकत. तर हे नित्यसेवेप्रमाणेच आहे. इथे काही तुम्हाला परान्न वर्ज्य करा, ब्रह्मचर्याचं पालन करा असं काहीच नाही आहे. आणि गुरुचरित्र ग्रंथ जेव्हा तुम्ही 53 अध्याय पठण करता, तिथे पण तुम्हाला परान्न, कांदा लसूण सगळं तुम्ही खाऊ शकता. फक्त मांसाहार खायचा नाही, मांसाहार करायचा नाही. हा एक नियम आहे मैत्रिणींनो, जो तुम्हाला पाळायचा आहे. बाकी तुम्हाला कुठलाच नियम पाळायचा गरज नाही. ताई हा अध्याय तुम्ही कधी पठण करू शकतो, तर तुम्ही पहाटे करा, तुम्ही सकाळी, फक्त 12 ते 12:30 मध्ये करू नका. तुम्ही दुपारी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 वाजता जरी पठण केला तरी हरकत नाही. बघा ताई, हे आम्ही आमच्या कामाच्या ठिकाणी सुद्धा वाचू शकता, तुम्ही तुमच्या घरातही वाचू शकता, तुम्ही प्रवास करत आहात तुम्ही तिथे सुद्धा वाचू शकता, काहीच अडचण नाही. सप्तशती गुरुचरित्र सार पण तुम्ही रोज एक एक अध्याय पठण करू शकता. आणि ते तर म्हणजे ते खूप छोटे, ते एवढेच, पण हे ना, हे खूप सुंदर आहे. म्हणजे बघा, प्रत्येक ग्रंथ आयुष्यात खूप काही देऊन जातो. मला बऱ्याच कमेंट्स आल्या की ते अगं नवनाथ भक्तिसार ग्रंथाबद्दल पण सांग, ते पण आम्ही रोज वाचू शकतो का, तर त्या संदर्भातली पण सविस्तर माहिती मी लवकरच तुमच्यासोबत घेऊन येईल. आज फक्त मला तुम्हाला एक वैयक्तिक अनुभव सांगते. प्रत्येक ग्रंथ, नामजप, प्रत्येक पारायण आपल्याला खूप काही देऊन जातं. महाराजांनी खूप काही दिलं आहे, म्हणून सेवा करू नका. बऱ्याच महिलांचे 21 पारायण केले. अगं ताई, आम्ही 21 पारायणाचा संकल्प केला, आम्ही 7 पारायणाचा संकल्प केला, याचं सांगते बरं का. 7 पारायणाचा संकल्प केला, 21 पारायणाचा संकल्प केला किंवा 11 पारायणाचा संकल्प केला. तुमच्याकडनं ही सेवा घडते. तुम्ही विचार करा, सप्तशती गुरुचरित्र सार, संक्षिप्त श्री गुरुचरित्र, गुरुचरित्राप्रमाणेच हा दिव्य अनुभव देणारा ग्रंथ आहे. अगदी जवळच्या मावशी आहेत, त्यांनी त्यांच्या मुलीला नोकरी लागण्यासाठी, म्हणजे त्या बिचारा सेवा करत होते. आणि काय होतं ना, मुलींकडनं अशा सेवा घडत नाही, मग शेवटी आईलाच करावं लागतं की, मग त्या बिचाऱ्या मावशींनी केला. 21 पारायणाचा त्यांनी संकल्प केला. त्यांची सेवा करून झाल्यावर म्हणजे त्या सेवेला लागल्या आणि अगदी 4-5 म्हणजे म्हणतो ना की 4-5च दिवस त्यांनी हे पारायण केलं. लगेच त्यांना तो अनुभव आला आणि 21 पारायण झाल्यावर अगदी तिला अजून चांगल्या जॉबची अपॉर्च्युनिटी आली. म्हणजे पहिल्या पारायणाच्या कालावधीमध्ये त्यांनी फक्त सुरुवात केली, 4-5 पारायणाच्या मध्ये तिला एका कॉलेजमध्ये जॉब लागला आणि 21 पारायण होण्याच्या आधी एका चांगल्या नामांकित कंपनीमध्ये त्या दीदीला जॉब लागला. शेवटी करता करविता महाराज आहे. तुमचे कष्ट, तुमचा प्रामाणिकपणा ना ह्या सेवेला ऊर्जा आणतो. माणूस किती सकारात्मकतेने सेवा करतो ना, त्यावर हे सगळं अनुभव असतो. माझ्या आयुष्यामध्ये नकारात्मकता आहे, निगेटिव्हिटी आहे, लई वाईट भरलेलं आहे माझ्या लाईफमध्ये, मी स्वतःच वाईट आहे. आणि मग मी पारायण केल्यावर त्याचा रिझल्ट लवकर येत नाही, कारण आधी आपल्या मनाची शुद्धीकरण होतं, शरीराचं होतं, त्याच्यानंतर आपली प्रगती होते. पण मुळातच आपलं मन, शरीर एकदम शुद्ध आहे. कधी कोणाबद्दल वाईट बोलणं नाही, निंदा नालस्तेने, आणि एकदम सकारात्मकतेने. जगाच्या पाठीवर किती पण अडचणी असल्या तरी मी महाराजांचं नामजप केल्यावर, ग्रंथाचं पारायण केल्यावर माझ्या इच्छा पूर्ण होणारच, अशा जेव्हा हेतूने तुम्ही पारायण करत असता, मी संकल्पयुक्त सांगते बरं का, तेव्हा तुमच्या मनोकामना पूर्ण होतात. आणि ताई मला रोज एक अध्याय वाचायचे, बघू ग काय होतं, मला वाचायचंय. मी तुम्हाला सांगते ना, गुरुचरित्र ग्रंथ हे पारायण का करायचं असतं की भेटलेला देव, मला जो भेटलेला देव आहे त्यांना ओळखण्यासाठी, दत्त महाराज काय होते, कसे होते, प्रत्येक अध्याय तुम्हाला खूप काही शिकून जातो. तर भेटलेला देव त्यांना ओळखण्यासाठी पारायण करायचं, की देव भेट तर आपल्याला होत असते, पावली आपल्याला देव भेट होते, परमेश्वर आपल्याला भेट देत असतो. पण ते कसे आहे ना, ते ओळखण्यासाठी हे त्यांचं चरित्र असतं, हे त्यांचे सारामृत असतात, ज्याचं पारायण करत असतं. आणि ते ऐकून, ते पठण करून आपल्यातही तो सकारात्मकता निर्माण होते, आपल्यातही तो बदल घडतो आणि आपलंही कल्याण होतं. म्हणून हे पारायण करायचं असतं. बघा, तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता. खूप सुंदर. तर याचं उद्यापन वगैरे काही नाही. नित्यसेवेचं काही उद्यापन करतो का आपण, नाही ना, हे तसंच आहे.
अगदी गुरुचरित्र जरी तुम्ही 53 करत असाल तरी पण याला कुठलेच नियम नाही. ठीक आहे. आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजच्या वेळी इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.